नमस्कार मंडळी, आज आपण घोसाळ्याची भाजी कशी करायची कोकणी पद्धतीने ते आज आपण बघणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ, मसाला, हळद, घोसाळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर तेल सुद्धा आहे। तर आपण कुकरमध्ये प्रथमतः तेल 2 चमचे टाकून घेणार आहोत। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुम्ही आम्ही कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो पहिला आपण कांदा टाकत आहोत। कांदा टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे व ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टाकून आम्ही ते मिक्स करून घेत आहोत। ते बघू शकता कशा प्रकारे फोडणी शिजत आहे। मधून मधून हलवून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता आम्ही लगेचच काही जिऱ्याचे कण, त्यानंतर लाल मसाला कोकणी पद्धतीने बनवलेला, हळद, मीठ हे टाकून चांगलं 1 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरती मिक्स करायचं आहे म्हणजे जेणेकरून मसाला टाकलेला करपणार नाही। त्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटोचे एकदम बारीक करून घेतलेले तुकडे टाकायचे आहेत। आणि बघू शकता फोडणी कशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे। एकदा फोडणीला तेल सुटायला लागलं की लगेचच आपल्याला इथे धुवून साल काढून घेतलेली व बारीक तुकडे केले घोसाळ्याचे तुकडे टाकायचे आहेत। सगळे घोसाळ्याचे तुकडे थोडे थोडे करत यामध्ये सर्व तुकडे ॲड करून घ्यायचे आहेत। ते बघू शकता ॲड केल्यानंतर कशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। खूप चांगल्या पद्धतीने असं न करपता फोडणी आपल्याला वर खाली करत भाजी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला पलित्यावरती थोडंसं 1 पेलाभर पाणी पलिता धुवून घ्यायचं आहे व 1 पेला पाणी त्या भाजीमध्ये थोडा ॲड करायचं आहे। त्यामुळे भाजीला चवही खूप चांगली येते आणि भाजी खायलाही चविष्ट लागते। तरी माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच तुम्हाला नवनवीन कोकणी रेसिपी पाहायला मिळतील। आता बघू शकता इथे कशा पद्धतीने कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता भाजी बनवून तयार आहे। कशा प्रकारे बघू शकता वाफ आलेली आहे। आता ही तुम्ही भाजी प्लेटमध्ये आम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे ही भाजी प्लेटमध्ये काढून घेतो। ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर घोसाळ्याची भाजी खाऊ शकता। खाण्यासाठी खूप चविष्ट लागते। तशीच ही भाजी औषधी सुद्धा तेवढीच आहे। अशाच आम्ही नवनवीन कोकणी रेसिपी दाखवणार आहोत।